एव्हरीवन आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आहे कारण काही कारणाने ब्लॉग बनवायला झालं नाही बिकॉज माझं जे मोबाईल आहे ते खराब झालेलं. तर हा नवीन मोबाईल आलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर. बाहेर चाललो आहोत आम्ही पुण्याला, पिंपरीला. जे निरंकारी समागम आहेत, जे आमचे माताजी आहेत, गुरुजी आहेत, ते येणार आहेत. तर त्यांच्या दर्शनाला आम्ही चाललेलो आहोत. सो चलो लेट्स बिगिन. बाय. चला. येस. चला मग बघूया की तिथे किती प्रमाणात लोक आलेले आहेत, किती गर्दी असेल, कसं आहे, काय आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिथे जायला. तर चला जाऊया. तर आमचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही डोंबिवली टू कल्याण गेलो आणि 1-2 स्टॉप होतं, ठाकुर्ली आणि कल्याण. तर बसायला जागा भेटली. मला वाटलेलं खूप गर्दी असेल पण नाही. आणि कल्याण स्टेशनला आम्ही बसलेलो आहोत. सो तिथे ट्रेन येणार होती पुण्याची. तर आम्ही नॉर्मल तिकीटवरती गेलो. आम्ही असं तिकीट काढलेलं जे पुण्यापर्यंत कुठल्याही गाडीला चालेल. तर पुण्याच्या गाडीमध्ये आम्ही बसलो. ॲक्च्युली ती गाडी लोणावळापर्यंत होती आणि रिझर्वेशन गाडी असते ना, तशी टाईपची गाडी होती. तर मुलं तर अगदी झोपून गेले आणि आम्हाला सीट्स पण भेटले बसायला. आणि आता हे लोणावळ्यावरून आम्हाला लोकल भेटलेली आहे, जी पिंपरीला आम्हाला सोडणार. आणि पिंपरीला उतरल्यानंतर मग तिथे समागमचं जे ग्राउंड आहे, हार्डली 5 मिनिट्स आहे. आणि मी तप्पूला बोलते आहे की नवीन फोनवरून पहिला जो व्लॉग मी टाकणार आहे तो समागमचा ट्रॅव्हलिंगचाच व्लॉग आहे. तेच मी तिच्याबरोबर शेअर करत होती. आणि जाणं जे आहे ते आमचं एकदम अचानक मध्ये झालं, कारण नितीनची जी तब्येत होती ते आदल्या दिवशी खराब झालेली. त्यांना पूर्ण अंगाला पित्त आलेलं आणि ताप आलेलं. तर मला वाटत नव्हतं की जायला होईल. मी फक्त माताजींना अरदास करत होती की माताजी, मला तुमचे दर्शन जे आहेत ते घ्यायचे आहेत. बस तुम्ही कसंही करा, काही करा, मला माहिती नाही, पण मला दर्शनाला यायचंय. आणि दुसऱ्या दिवशी नितीनची तब्येत बरी झाली आणि सॅटर्डेला ॲक्च्युली आम्ही सपोज टू सकाळी जाणार होतो, पण 2ची गाडी आम्हाला भेटली आणि त्या गाडीने आम्ही पोचलो. आम्ही पिंपरीला पोचलो आहोत. एकदम मस्त ट्रॅव्हलिंग. माहिती पण नाही पडली आम्हाला की आम्ही कसे पोचलो आहे. आणि इथे पिंपरीचं जे आहे समागमचं बोर्ड लागलं आहे, मी तुम्हाला दाखवते. पिंपरीला पोचल्यानंतर माताजींचं हे जे पोस्टर आहे समागमचं, ते आम्हाला जागोजागी दिसतंय. आणि सेवादल जे आहेत ते जागोजागी उभे आहेत. म्हणजे जे संत महात्मा आहेत, येताना कोणालाही त्रास होऊ नये आणि मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी जे आहेत सेवादलवाले वर्दी घालून उभे आहेत. आणि बाहेर आम्ही स्टेशनच्या आलो. आम्हाला भूक लागलेली. तर पाणीपुरी दिसल्यावर तुम्हाला माहिती आहे आमच्याकडून कंट्रोलच होत नाही आणि पाणीपुरी आम्ही खाल्ली. बिकॉज जाताना जे आहे आम्ही खूप घाईने निघालो, कारण आमचं काही प्लॅन नव्हतं जायचं. मला असं वाटलेलं की सॅटर्डेचा पूर्ण दिवस नितीन आराम करणार. आताही त्यांच्या चेहऱ्यावरती जे आहे ते पित्त जे आहे ते उमटलेलं आहे, म्हणून ते खात नाहीयेत. पण आम्ही जे आहे ते आस्वाद घेतोय. आणि अचानक मध्ये ठरलं, थोडं पुढे गेल्यावर ही सेवादलवाले उभे होते. असे 2-2 मिनिटाच्या अंतरावरती सेवादलवाले उभे होते. आणि प्लस गाड्या होते जे सेवेला लावलेले, जे निशुल्क होते समागम तर्फे. ज्यांचे जे गाड्या आहेत ते सेवा करत होते, म्हणजे काही निशुल्क होते आणि काहींना जर डायरेक्ट जायचं असेल पैसे देऊन तर तेही होते अवेलेबल. तर ही जी लाईन आहे ती समागमचीच लाईन आहे. आणि खूप बोलतात ना, खूप एकदम इझिली माणूस पोहोचू शकतो अशी व्यवस्था केली गेलेली आहे. आम्ही पोचलो आहोत समागमच्या ग्राउंडला आणि इथे आम्हाला आवाज येते राजपिताजींचे जे बोल आहेत त्यांचा आवाज आम्हाला येतो आहे. आणि पुढे मला माहिती नाही की रेकॉर्ड करणं अलाउड आहे की नाही, पण होईल तेवढं मी नक्कीच रेकॉर्ड करेन. आणि झालं असं की
येताना आम्हाला नितीनची मावशी भेटली जोगेश्वरीवाली, आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित की अरे मावशी तुम्ही इकडे, म्हणजे हां बघा एकाच घरामध्ये एकाच ह्याच्यामध्ये राहून आम्हाला माहितीच नाही की त्या पण निरंकारी आहेत, आणि आम्ही एकदम शॉक. असो असे वेगळे वेगळे बोलतात ना सरप्राईजेस. तर चला आता आम्ही आज जातो, थोडंसं तुम्हाला बाहेरचं दाखवते. तर हे बाहेरचं ग्राउंड आहे आणि याच्या पाठच्या बाजूलाच समागम चं माताजी आणि राजपिताजींचं दर्शन घ्यायला आम्ही गेलेलो. आणि हे बघा हे पूर्ण ग्राउंड आहे आणि एवढं मोठं आहे की जिथे तुमची दृष्टी जाते ना तिथे पण ते थांबत नाही आहे. आणि हजारो काय लाखो संख्येने लोक आलेले आहेत इथे, आणि दिवस रात्र जे आहे ते दर्शन चालूच आहे. आणि हे जे फक्त दिसतंय ते फक्त माझ्या डोळ्यांना आणि तुमच्या डोळ्यांना दिसतंय ते एवढंच आहे, पण हे एवढंच नाही आहे, ह्याच्या पुढे कितीतरी पटीने आहे. आणि आय डोंट नो आतमध्ये गेल्यावर मला अलाउड आहे की नाही, हे फक्त मी बाहेरच रेकॉर्ड केलेलं आहे. आणि सगळी बोलतात ना व्यवस्था केलेली आहे इथे. पाणपोई पाण्याची व्यवस्था, गेल्यावर प्रसादी आहे शिरा ठेवलेला, म्हणजे जे कोण बाहेरून येत असतील, जे पण कोण दर्शनला येते ते त्यांच्यासाठी प्रसादी ठेवलेली होती. आणि मी जेव्हा इथे पोचली तेव्हा थोडीशी इमोशनल झाली की फर्स्ट टाइम मला माझ्या गुरुचे दर्शन करायला भेटणार आहे. आणि अशा याच्यामध्ये मी पोचली की मला माहिती सुद्धा नव्हतं की मी इथपर्यंत येऊन पोचेन. आणि हे माझं फर्स्ट समागम आहे, त्याच्यामुळे मी खूपच एक्सायटेड होती आणि खूपच म्हणजे एकदम असं हे होती की कसं असेल काय असेल. पण खरोखरच हे दृश्य बघण्यासारखं होतं, एकदम दुर्लभ आणि एकदम बोलतात ना खूप छान आणि खूप मस्त. लोक खूप लांबून लांबून येत आहेत, वेगळ्या वेगळ्या स्टेट्स मधून लोक येतात आणि लोकांची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे, राहण्याची, खाण्यापिण्याची, प्रसादीची, सगळ्या गोष्टीची इथे सोय केलेली आहे. आणि अति उत्तम आणि अति छान प्रकारे. आणि आपल्या घरी कधीतरी पाहुणे येतात तर आपण विचार करतो, इथे लाखोच्या तादात लोक येत आहेत आणि त्यांचं अगदी बोलतात ना खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे. हे किती चमत्कारिक आहे गाईस, किती बोलतात ना एक हे आहे. एवढे लोक येणं, त्यांची सगळी व्यवस्था, त्यांचं सगळं बघणं हे एक छोटी गोष्ट नाहीये. दर्शन झालेलं आहे आमचं, आणि आम्हाला टेन्शन होतं की परत जायचं आहे, गाडी रात्रीची कशी भेटणार काय, म्हणजे असं एक विचार होता की राहायचं कसं काय, रात्र झाली तर दर्शनला वेळ होईल. पण खूप आश्चर्य, आमच्याबरोबर एक चमत्कार झाला की 5 मिनिटात आम्हाला दर्शन झाले. मोजके 5 मिनटं पण जास्त बोलू शकता असं आम्ही गेलो सरळ, आणि सरळ असे माताजी होते. आणि एवढं बरं वाटलं, डोळे भरून आले त्यांचे दर्शन घेऊन, आणि एवढं छान वाटलं की विचारू नका. असीम बोलतात ना, असीम की और, खरंच असीम की और आहे. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत संत लोक आहेत, पब्लिक आहे. हे बोलतात ना खूप वेगळा अनुभव आहे आणि खूप मस्त अनुभव आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत पिंपरी स्टेशनला आलो आणि इथे थोडं आमचं स्नॅक्स मंचिंग असं काही खास भेटलं नाही, चकली आणि बिस्किट होते, तर तेच आम्ही खातोय कारण भूक लागलेली. आणि हॉटेल ऍक्च्युली आम्ही शोधला, पण गाडी जी आहे ते खूप वेळेवर आहेत, एक सुटली तर खूप प्रॉब्लेम होतं, त्याच्यामुळे आम्ही वेळेची गाडी जी आहे ते पकडायचंच होतं आम्हाला.
एक गाडी कारण आमची 6:30ची होती, ती थोडीशी मिस झाली. जरा घाई केली असती तर भेटली असती, पण ती मिस झाली. त्याच्यामुळे मग नंतर डायरेक्ट 7:30 वाजताची गाडी होती. तर ती गाडी पकडायची होती आम्हाला ॲनी हाव, आणि ती आम्ही पकडलीच. आणि प्रवास जो आहे ना गाईस, तो एवढा छान पद्धतीने झाला ना, मला एक दर्पण आलेलं की कसं म्हणजे एका दिवसामध्ये पिंपरीला जाणार येणार, त्याच्यामध्ये ह्यांची थोडीशी तब्येत डामाडोल होती. औषधं वगैरे घेऊन आणि तिकीट जे आहे ते असंच नॉर्मलच काढलेलं. काही हे नव्हतं की बसायला भेटेल नाही भेटेल. पण सद्गुरूची एवढी कृपा आहे ना, खरंच सांगू, ते बोलतात ना, एका मायला आपल्या लेकराचं कसं एक चिंता असते की माझं लेकरू घरच्या बाहेर पडलंय, तर त्याला सुखरूप इथपर्यंत आणून परत सुखरूप घरी पोचायचं. ते पूर्ण जसं सद्गुरू जिम्मेदारी घेतो. त्यांनाही आम्हाला खूप छान प्रकारे बसायला भेटलं, व्यवस्थित सीट्स भेटल्या. मुलं जे आहे अगदी झोपून वगैरे आली. आणि येतानाही जातानाही पिंपरीला जातानाही आणि पिंपरीवरून येतानाही आम्हाला बसायला जागा भेटली आणि खूप व्यवस्थित पद्धतीने आम्ही आलो. आणि हे सगळं म्हणजे एक एवढं सोयीस्कर झाल्यासारखं झालं, एवढं इझी झालं आमच्यासाठी की विचारू नका. आम्ही विचार पण केला नव्हता की आम्ही जाऊन दर्शन घेऊन येणार पण, आणि एका दिवसामध्ये आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलोही. आणि खूप बरं वाटलं आणि खूप मजा पण आली आणि मस्त वाटलं, एक वेगळा अनुभव. आणि इथे बघा मुलं जे आहेत ते मंचिंग करतात. वेफर्स मी घेतलेले तिथे बॅगेत ठेवलेलं, सांगितलं नंतर खाणार, आणि इथे तेच चालू आहे. मोबाईल ह्या लोकांना मी दिलं नव्हतं. त्यांना सांगितलं की अजिबात मोबाईल घ्यायचं नाहीये, आणि म्हणून ह्या लोकांचं स्वतःला एंटरटेन करणं चालू आहे. लहानपणी आपण गेम्स कसे खेळायचो तसे गेम्स खेळतायत ही लोक. तर घरातून निघालेलो आम्ही 12 वाजता आणि रात्रीचे 11 वाजता आम्ही घरी पोचलो. आल्याला थोडंसं जेवलो आणि मग गुड नाईट झोपी गेलो. तर गाईज, हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेलच, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.